दरम्यान अपघाताबाबत जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे बघूया। सर काय म्हणाल, नेमका अपघात कशामुळे झाला, अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? अपघात कशा झाला त्याबद्दल रेल्वेचे जो गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस आहे आणि रेल्वेचे जो ॲक्सिडेंट इन्क्वायरी टीम आहे ते त्याची तपासणी वगैरे करत आहे। अपघाताची जो प्राथमिक माहिती ही आहे की सुमारे 4:45 4:50च्या दरम्यान अपघात झाला। 5:15 वाजता सेंट्रल रेल्वेचा जो कंट्रोल रूम आहे त्यांनी मला फोन करून अशी कल्पना दिली की अशी घटना झालेली आहे। इमिडिएटली पोलीस विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, आपला जो आपत्ती व्यवस्थापनचे जो त्या ठिकाणचे प्रांत अधिकारी असेल, आग लागण्याची प्राथमिक माहिती होती तो अग्निशमन दलाचे 3 वाहन असेल, 3 हॉस्पिटल्सला आपण ॲक्टिवेट केला, त्याच्यामध्ये ICU, त्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटर, त्याच्यामध्ये रक्त, या सगळ्या गोष्टी, आणि या सगळ्या लोकांना आपण ताबडतोब जागेवर पाठवलं। सर दुर्घटना प्राथमिकदृष्ट्या काय वाटतं, कशामुळे घडली नेमका स्पॉटवर? या घटनाबद्दल मी काही आता बोलू शकत नाही। त्याचं मूल कारण हे आहे की मागच्या 3 तासपासून ज्यावेळी घटना घडली पूर्ण फोकस आणि पूर्ण प्रयत्न याच्यावर आहे की आपल्याला रिलीफ आणि रेस्क्यू याच्यामध्ये करायचे आहे। सर किती लोक जखमी झालेत, कितींचा मृत्यू झाला आणि ते कुठले होते? 11 लोक जखमी आहे, ते 2 हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू आहे। त्याच्यामध्ये 9 लोकांना किरकोळ जखम आहे, 2 लोक जरासं सिरियस जखम आहे परंतु क्रिटिकल नाही आहे, 1ला स्पायनल इंजुरी आहे आणि 1ला हातात फ्रॅक्चर झालेली आहे। सगळे लोक बोलण्याची परिस्थितीत होते। मी प्रत्येकांशी भेटून 2 हॉस्पिटलला भेट देऊन त्या ठिकाणी आलेलो आहे। जो लोकांची मृत्यू झालेली आहे असं 12 लोक आहेत, त्याच्यामध्ये 9 पुरुष आणि 3 महिला आहे, असे 12 लोक आहे। या सगळे लोक जनरल कंपार्टमेंटमध्ये होते, तो त्यांच्याकडे रिझर्व म्हणजे तिकीटवर नाम आपल्याकडे उपलब्ध नाही आहे। 6 टीम लावून आता सर्वप्रथम जो आपला रिलीफ होता की त्याला आपल्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायचं आहे, गोल्डन आवरमध्ये हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायचं आहे। तो आपल्या ॲम्ब्युलन्स अगदी 5 जसे आपल्याला माहिती मिळाली अगदी 9 मिनिटला आपल्या ॲम्ब्युलन्स सर्वप्रथम ॲम्ब्युलन्स पोहोचला। त्याच्यानंतर आपले सगळे जो आहे आपलं सगळे ॲम्ब्युलन्सेस असेल, हॉस्पिटल्स असेल, सगळे आपण ॲक्टिवेट केलं। अग्निशमनचं दल पण त्या जागेवर पोहोचला आणि या ठिकाणी आदरणीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब पण त्या ठिकाणी घटनास्थळी आले होते आणि इमिडिएटली आपण याच्यामध्ये जो रिलीफ अँड रिहॅबिलिटेशनमध्ये जो आपले जो जखमी आहे त्याला आपण शिफ्ट केला। रेल्वेचे ज्यावेळी जो टीम्स पोहोचली त्याच्यानंतर त्यांनी तपासणी केला आणि त्यांनी त्याच्यानंतर 2 ट्रेन्सला एक वेळ डेड बॉडीज आणि बॉडी पार्ट्स काढण्यात आल्यानंतर त्यांनी 2 टीम्सला आपल्या ट्रेन्सला आपल्या बाजूला पाठवून दिलं आणि हे सुमारे 6:20 झाले। त्याच्यानंतरची जो प्रक्रिया आता GMCला चालू आहे त्याच्यामध्ये आपण जो डिसीज्ड पर्सन्स आहेत त्यांचे पहिले सर्वप्रथम इन्क्वेस्ट आपण करतोय, त्याच्यासाठी 6 टीम लावलेली आहे। DNA च्या माध्यमातून आपण व्हेरिफिकेशनची प्रक्रिया करतोय, त्या गोष्टीचे सॅम्पल कलेक्शन फॉरेन्सिक जो मेडिसिन डिपार्टमेंट आहे त्यांच्या माध्यमातून चालू आहे आणि जखमीसाठी ट्रीटमेंट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 2 ठिकाणी चालू आहे, ज्या ठिकाणी ऑर्थोपेडिक सेवा ते देऊ शकतात। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून काही सिनियर सर्जन्स पण आपण लावलेले आहे। शासकीय डॉक्टर, सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या खाली काम करणारे शासकीय डॉक्टर्स पण त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि योग्यरीत्या आणि योग्य ट्रीटमेंट त्यांना देण्याची प्रक्रिया आहे। आणि जो इतर राज्याचे मेजॉरिटी जो आहे याच्यामध्ये आतापर्यंत जो हे झाले ते इतर परप्रांतीय मेजरली उत्तर प्रदेशचे नागरिक याच्यामध्ये आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।